हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण अप्पर लिमच्या मसल आणि नर्व सप्लाय बघितला होता. त्याचं आपण जे डिटेलमध्ये ओरिजिन, इन्सर्जन, नर्व सप्लाय आणि ॲक्शन आहे ते आपण अप्पर लिमचा अपलोड केलेले आहेत. अप्पर लिमचे 3 व्हिडिओ आहेत, त्यामध्ये आपण प्रत्येक रिजनचं केलेलं आहे. तर त्यातला फर्स्ट जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण मेन जे फ्रंट म्हणजे स्कॅप्युलर रिजन, अप्पर लिम कनेक्टिंग व्हर्टिब्रल कॉलम आणि पेक्टोरल रिजन आहे, त्याचे आपण व्हिडिओ अपलोड केला आहे. तर लेक्चर 1 आणि लेक्चर 2 बघ जा. बाकीचे जे फोर आर्मचे येतं ते पण इम्पॉर्टंट येतं, म्हणजे नंतरचे फोर आर्मचे काहीच मसल इम्पॉर्टंट येतात, पण जास्त करून आपल्याला आर्मपर्यंत सर्व मसल्सचं आपल्याला ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय आणि ॲक्शन माहीत पाहिजे. आणि लोअर लिमचं आपल्याला फोर आर्मचं आपल्याला थोडं माहीत पाहिजे. आता इथे लोअर लिमच्या मसल्स पण इम्पॉर्टंट येतात, भरपूर इम्पॉर्टंट येतात. पण कसं आहे, आपण सर्व मसल्स तर आता कमी वेळ घेऊ नाही शकत. तर आपण काय करू शकतो, प्रत्येक मसल्सचं नाही का नर्व सप्लाय आणि आपल्याला थोडेफार जरी माहिती असले, नाव जरी माहीत असलं, तर आपण थोडंसं फार काहीतरी लिहू शकतो आणि आपल्याला इझिली स्कोअर भेटू शकते. ठीक आहे, जेवढं होते तेवढं डोळ्या खालून जाऊ द्या. ठीक आहे, तर आपण एकदा लोअर लिमच्या मसल आणि नर्व सप्लाय बघू. ठीक आहे, तर त्याचे 4 पार्ट पडतात. अप्पर लिमचे किती पार्ट पडतात? 6 पार्ट पडतात. त्याचे किती पार्ट पडतात? 4 पार्ट पडतात. ठीक आहे, तर पहिला तिथं आपण पाहिलं होतं पेक्टोरल रिजन, इथं एक ग्लुटियल रिजन. तिथं ग्लुटियल रिजनमध्ये किती मसल येतात? 10 मसल येतात. तिथं पेक्टोरल रिजनमध्ये किती मसल होत्या? 3 मसल होत्या. ठीक आहे, तर आता ग्लुटियस नाव काय? ग्लुटियस मॅक्सिमस, ग्लुटियस मेडियस आणि ग्लुटियस मिनिमस. नंतर येते गॅमेलस सुपेरियर, गॅमेलस इन्फेरियर, ऑब्ट्युरेटर इंटर्नस, ऑब्ट्युरेटर एक्सटर्नस, पेरिफॉर्मिस आणि क्वाड्राटस फिमोरिस आणि टेन्सर फॅशिया लॅटे. काय? टेन्सर फॅशिया लॅटे. तर हे 10 मसल कशात येतात? ग्लुटियल रिजनमध्ये. नंतर येते सेकंड रिजन काय? थाय रिजन म्हणजे आपल्या मांडीचा रिजन. त्याच्यात फ्रंट, मेडियल आणि बॅक असे 3 कंपार्टमेंट म्हणतात. काय? फ्रंट, मेडियल कंपार्टमेंट म्हणजे जे मेडियल साईडला राहते, आणि बॅक कंपार्टमेंट. ठीक आहे, तर आता फ्रंटमध्ये 3 मसल येतात. कोणते? सार्टोरियस, क्वाड्रिसेप्स फिमोरिस आणि आर्टिक्युलर जेनू. ठीक आहे, नंतर मेडियल कंपार्टमेंटमध्ये 5 मसल येतात. अडक्टर हे लक्षात ठेवायचं. अडक्टर लॉंगस, अडक्टर ब्रेविस, अडक्टर मॅग्नस. काय ते? अडक्टर लॉंगस, अडक्टर ब्रेविस आणि अडक्टर मॅग्नस इम्पॉर्टंट आहे, कारण की याचं अडक्टर मॅग्नस तुम्हाला इथं पण येते, बॅक कंपार्टमेंटमध्ये पण येते. ही थोडी मोठी मसल आहे. ठीक आहे, म्हणजे मिडियल साईडला पण आहे आणि बॅक साईडला पण आहे. ठीक आहे, तर याचे 2 पार्ट राहतात. तर ते आता आपण बघू नेक्स्टमध्ये. नंतर इथे ग्रॅसिलिस, नंतर इथे पेक्टिनियस. नंतर बॅक कंपार्टमेंटमध्ये काय ते? याला काय म्हणतात? हॅमस्ट्रिंग मसल्स म्हणतात. हे किती येतात? 4 येतात. 3, 5, 4. 3, 5, 4. ठीक आहे, 3, 5, 4. नंतर इथे सेमीटेंडनोसस, नंतर इथे सेमी मेम्ब्रॅनोसस आणि नंतर इथे बायसेप्स फिमोरिस. नंतर इथे अडक्टर मॅग्नस आपण इथं पण बघितली होती आणि अडक्टर मॅग्नस आपण बॅकमध्ये पण बघितली होती. तर अडक्टर मॅग्नसचे 2 पार्ट येतात, एक अडक्टर पार्ट आहे आणि एक हॅमस्ट्रिंग पार्ट आहे. तर अडक्टर मॅग्नसचा जो हॅमस्ट्रिंग पार्ट आहे तो बॅकमध्ये असतो आणि जो अडक्टर पार्ट आहे तो कुठं राहतो? तो राहतो इच्यात मिडल साईडला. ठीक आहे, नंतर येतात लेग कंपार्टमेंटमध्ये अँटेरियर, लॅटरल आणि बॅक. इथं काय? अँटेरियर, मिडियल, बॅक. इथं काय? अँटेरियर, लॅटरल, बॅक. ठीक आहे, मेडियल, लॅटरल. हे कोणतं आहे? लेग रिजन. तर अँटेरियर कंपार्टमेंटमध्ये काय? टिबियालिस अँटेरियर, एक्सटर्नल हॅलुसिस लॉंगस, एक्सटेन्सर डिजिटोरम लॉंगस. तिथं काय? आपण जे म्हणजे आपण फोर आर्म होता किंवा अप्पर लिम होता. अप्पर लिममध्ये आपण काय पाहायचो? एक्सटेन्सर पॉलिसिस लॉंगस कुठं येते? ते हँड रिजनमध्ये येते, हँड किंवा फोर आर्म रिजनमध्ये येते. ते एकदा मला व्यवस्थित आठवण नाही. तर एक्सटेन्सर पॉलिसिस लॉंगस. तसंच इथं एक्सटेन्सर हॅलुसिस लॉंगस. नंतर इथे एक्सटेन्सर डिजिटोरम लॉंगस, पेरोनियस टेर्शियस. नंतर इथे एक्सटेन्सर डिजिटोरम ब्रेविस. हे 5 मसल कशात येतात? अँटेरियर कंपार्टमेंटमध्ये. लॅटरल कंपार्टमेंटमध्ये काय ते? पेरोनियस लॉंगस, पेरोनियस ब्रेविस. नंतर बॅकमध्ये येते सुपरफिशियल आणि डीप. बॅकमध्ये काय? सुपरफिशियल आणि डीप. तर सुपरफिशियलचं काय? हे GPS, गॅस्ट्रोक्निमियस, प्लॅन्टॅरिस आणि सोलियस. हे 3 इम्पॉर्टंट मसल आहेत, आपल्याला माहीत पाहिजे. नंतर इथे डीप मसल काय येतात? टिबियालिस पोस्टेरियर, टिबियालिस अँटेरियर कुठे? अँटेरियर. टिबियालिस पोस्टेरियर कुठे? बॅक साईडला. नंतर ते फ्लेक्झर हॅलुसिस लॉंगस. इथं काय? एक्सटेन्सर हॅलुसिस लॉंगस. तसं इथं काय? फ्लेक्झर हॅलुसिस लॉंगस. नंतर इथे एक्सटेन्सर डिजिटोरम लॉंगस. तसं इथे ते फ्लेक्झर डिजिटोरम लॉंगस. इथं पेरोनियस टर्शियस येते, इथं काय? पॉप्लिटियस आहे. ठीक आहे, ह्या डीप मसल येतात कोणत्या? बॅक ऑफ द लेगच्या. नंतर येते सोल रिजनमध्ये
इथं पण 4 ग्रुप आहेत. इथं 5 ग्रुप पाहिले होते आपण हँडमध्ये. तसा इथे सोल रिजनमध्ये किती येतं, सोल रिजनमध्ये तर 4 ग्रुप. फर्स्ट लेअर ऑफ ग्रुप त्याच्यात काय ते अबडक्टर हॅलुसिस ब्रेव्हिस. काय ते अबडक्टर. आपण आधी काय पाहिलं होतं, अडक्टर पाहिलं होतं, सॉरी आपण एक्सटेन्सर बघितलं होतं. हे काय अबडक्टर, हे लक्षात ठेवायचं. अडक्टर आहे का अबडक्टर आहे ते लक्षात ठेवायचं. हे काय अबडक्टर हॅलोसिस ब्रेव्हिस, नंतर ते फ्लेक्झर डिजिटोरम ब्रेव्हिस. अबडक्टर हॅलोसिस ब्रेव्हिस, फ्लेक्झर डिजिटोरम ब्रेव्हिस आणि ते अबडक्टर डिजिटी मिनिमी. ठीक आहे. डिजिटी मिनिमी म्हणजे काय, आपलं जे लिटल फिंगर कशाची, सोल रिजनची, तिच्यात. नंतर इथे सेकंड ग्रुपमध्ये किती तर 4 मसलमध्ये काय ते फ्लेक्झर हॅलोसिस लॉंगस, ही कोणती लेगमधली मसल आहे. ठीक आहे. तीच कंटिन्यू करते सोल रिजनमध्ये. नंतर ते फ्लेक्झर डिजिटोरम लॉंगस ही कोणती लेगमधलीच मसल आहे. ते इथं याचा पण नर्व सप्लाय तिथं बघणार आहोत. नंतर ते फ्लेक्झर डिजिटोरम ॲसिसोरियस किंवा क्वाड्रॅटस प्लॅन्टी म्हणतात. त्याला काय म्हणतात, क्वाड्रॅटस प्लॅन्टी. ठीक आहे. नंतर इथे लंब्रायकल्स, फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे फोर लंब्रायकर्स येतात. तर आता 4 लंब्रायकल आपण याच्यात पण बघितले होते, हँडमध्ये पण बघितले होते. थर्ड ग्रुप काय ते अडक्टर हॅलोसिस, फ्लेक्झर हॅलोसिस ब्रेव्हिस, फ्लेक्झर डिजिटी मिनिमी ब्रेव्हिस. नंतर इथे फोर्थमध्ये पाल्मर इंट्रोशिया, डॉर्सल इंट्रोशिया, पेरिनियस लॉंगस. नंतर इथे टिबियालिस पोस्टेरियर. हे कोणते येतात, ह्या दोन्ही मसल कुठले येतात, लेगमधले येतात. ठीक आहे. तर आता हे झालं आपलं सर्व 4 पार्टच्या पण मसल बघितल्या. आता आपण याचा बघणार आहोत नर्व सप्लाय काय. हे जे ग्लुटियल रिजनच्या जेवढ्या पण 10 मसल येतात याच्या सर्व अटॅचमेंट कुठे राहते, याची राहते ग्रेटर ट्रॉकेंटरवर. याची हे राहते फिमरचं जे ग्रेटर ट्रॉकेंटर राहते तिथं याची हे राहते. ठीक आहे. तर आता ग्लुटियस मॅक्सिमस याला काय कोणती नर्व सप्लाय करते, इन्फेरियर ग्लुटियल नर्व. कोणती राहते, इन्फेरियर ग्लुटियल नर्व. नंतर सेकंडमध्ये येते ग्लुटियस मेडियस, ग्लुटियस मिनिमस आणि टेन्सर फॅशिया लॅटा. या सर्वांना कोणती नर्व सप्लाय करते, सुपिरियर ग्लुटियल नर्व. हे काय सेकंड, इथं मी नंबर टाकले होते. नंतर थर्डमध्ये ते गॅमिलिस सुपिरियर आणि ऑप्टोरेटर इंटरनस. गॅमिलिस सुपिरियर आणि ऑप्टोरेटर इंटरनसला कोणती करते, नर्व टू ऑप्टोरेटर इंटरनस. ठीक आहे. नंतर इथे आपली हे कोणती, गॅमलस इन्फेरियर आणि क्वाड्रॅटस फिमोरिस याला कोणती करते, नर्व टू क्वाड्रॅटस फिमोरिस सप्लाय करते. आणि नंतर इथे ऑप्टोरेटर एक्स्टर्नस याला कोणती करते, पोस्टेरियर डिव्हिजन ऑफ ऑप्टोरेटर नर्व. जी ऑप्टोरेटर नर्वची जी पोस्टेरियर डिव्हिजन आहे ती सप्लाय कशाला करते, ऑप्टोरेटर एक्स्टर्नसला. नंतर इथे पायरिफॉर्मस याला कोणती सप्लाय करते, व्हेंट्रल रेमाय ऑफ S1 आणि S2. म्हणजे हे S1 S2 काय, सॅक्रल प्लेक्सिसचे व्हेंट्रल रेमाय. ठीक आहे. नंतर इथे थाय रिजनमध्ये जे फ्रंट कंपार्टमेंट कोणती नर्व सप्लाय करते, फिमोरल नर्व. जे मिडल कंपार्टमेंट आहे त्याला करते ऑप्टोरेटर नर्व. आणि जी बॅक आहे त्याला तिथं येते सियाटिक नर्व. आता सियाटिक नर्वचे 2 पार्ट येतात, एक टिबियल पार्ट राहते, एक कॉमन पेरोनियल पार्ट राहते. ठीक आहे. हे आपण सॅक्रल प्लेक्सिसमध्ये पण बघणार आहोत. प्लेक्सिसमध्ये पण तुम्ही बघता, एक तर टिबियल पार्ट येते, कॉमन पेरोनियल पार्ट. आता जे सेमी टेंडनोसस आहे आणि सेमी मेम्ब्रानोसस आहे याला कोणता करते, टिबियल पार्ट. नंतर जे बायसेप्स फिमोरिस आहे, जसं आपण बायसेप ब्रॅक काय बघितलं होतं, बायसेप ब्रॅक कुठं बघितलं होतं, आपण आर्ममध्ये बघितलं होतं. आता हे कोणतं आहे, हे आपलं हे थाय रिजन आहे. इथं काय बायसेप्स फिमोरिस, याचं लॉंग हेड आहे, याचं शॉर्ट हेड आहे. तिथं पण आपण लॉंग हेड शॉर्ट हेड बघितलं होतं. तर याचा लॉंग हेडला याचं बायसेप्स फिमोरिसचं लॉंग हेड आणि अडक्टर मॅग्नसचं कोणतं, हॅमस्ट्रिंग पार्ट याला कोणतं पार्ट सप्लाय करते, याला करते टिबियल पार्ट ऑफ सायटिक नर्व. आणि नंतर जे बायसेप्स फिमोरिसचा जे शॉर्ट हेड आहे आणि अडक्टर पार्ट आहे याला कोण सप्लाय करते, याला कॉमन पेरोनियल नर्व सप्लाय करते. ठीक आहे. हे झालं क्लिअर. नंतर इथे थाय रिजन, लेग रिजनमध्ये जे अँटेरियर कंपार्टमेंट आहे तिथं येते डीप पेरोनियल नर्व. लॅटरलमध्ये ते सुपरफिशियल पेरोनियल नर्व आणि बॅकमध्ये ते टिबियल नर्व. ठीक आहे, टिबियल नर्व. नंतर येते सोल रिजनमध्ये जे तुम्हाला पिंकमध्ये जे मी हे केलेलं होतं, कोणते, अबडक्टर हॅलोसिस ब्रेव्हिस, फ्लेक्झर डिजिटोरम ब्रेव्हिस, अबडक्टर हॅलोसिस ब्रेव्हिस, फ्लेक्झर डिजिटोरम ब्रेव्हिस. नंतर फर्स्ट लंब्रायकल आणि फ्लेक्झर हॅलोसिस ब्रेव्हिस यांना कोणते, या 4 मसलला कोणती नर्व सप्लाय करते, मेडियल प्लांटर नर्व. ठीक आहे. नंतर येते अबडक्टर डिजिटी मिनिमी. नंतर इथे फ्लेक्झर डिजिटोरम ॲसिसोरियस किंवा क्वाड्रॅटस प्लॅन्टी. नंतर इथे अडक्टर हॅलोसिस. नंतर इथे फ्लेक्झर डिजिटी मिनिमी, पाल्मर इंट्रोशिया, डॉर्सल इंट्रोशिया या सर्वांना करते लॅटरल प्लॅन्टर नर्व. हे जे ब्लू सर्कलमध्ये केलेलं होतं. ठीक आहे. आणि ही जी फ्लेक्झर हॅलोसिस लॉंगस आहे, फ्लेक्झर डिजिटोरम लॉंगस आहे, हे आपण लेगमध्ये बघितले येतं मसल. कुठं बघितले जातं, लेग रिजनमध्ये बघितलेला येतं. तर त्याचा नर्व सप्लाय पण तिथं बघितलेला आहे. नंतर इथे पेरोनियस लॉंगस, हे पण टिबियालिस पोस्टेरियर, हे पण कशातले येतात, लेगमधल्या मसल येतात. तर तिथं आपण त्याचा नर्व सप्लाय नेमकाच बघितला. ठीक आहे. तर असं येते हे पूर्ण
लोअर लिमच्या मसल आणि नर्व सप्लाय हे झालं. आता आपण इथंच नाही काही इम्पॉर्टंट ज्या मसल्स येतात त्याचा आपण ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय आणि ॲक्शन बघून घेऊ आणि काही ॲब्डोमेन रिजनच्या पण मसलचं नर्व सप्लाय आणि ओरिजिन, इन्सर्शन बघून घेऊ. ठीक आहे. आता ह्या आपण काही बघणार आहोत. आपण ज्या अप्पर लिमच्या जेवढ्या पण मसल्स येतात त्याचा नर्व सप्लाय, ॲक्शन, ओरिजिन, इन्सर्शन आपण ते सर्व आपण ऑलरेडी केलेलं आहे. आता फक्त मी मसल ऑफ लोअर लिमचं तुम्हाला काही इम्पॉर्टंट मसल सांगते. कंप्लीट ह्याच येतील काही जरुरी नाही, ह्याच येतील काही ह्याच्यातूनच येतील असं काही महत्त्वाचं नाही. पण मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट जे मला वाटतात, जे आम्हाला क्लासमध्ये दिल्या होत्या ते मी आता तुमच्यासोबत शेअर करतो. ठीक आहे. आम्ही एवढ्याच करून गेलो होतो. फ्रंटमधल्या जेवढा होतं तुमचा अप्पर लिमच्या तुम्ही लेक्चर बघून घेतलं, तुम्हाला थोडं काही ना काही रिकॉल होतेच तिथं. ठीक आहे. नंतर इथे मसल्स ऑफ अँटेरियर कंपार्टमेंट ऑफ थाय, याला काय म्हणतात, एक्सटेन्सर कंपार्टमेंट. याच्या किती येतात, क्वाड्रिसेप्स फिमोरिसमध्ये 4 पार्ट येतात. रेक्टस फिमोरिस, व्हॅस्टस फेमोरिस, व्हॅस्टस मेरियलिस आणि व्हॅस्टस इंटरमिडियस. ठीक आहे. नंतर येते मसल ऑफ पोस्टेरियर कंपार्टमेंटमध्ये कोणते, हॅमस्ट्रिंग मसलमध्ये काय ते सेमीटेनस, बायसेप्स फिमोरिस आणि सेमी मेम्ब्रेनस, हे महत्त्वाचे आहेत. नंतर येते मसल ऑफ कंपार्टमेंटमध्ये काय ते टिबियालिस अँटेरियर. नंतर ते मसल ऑफ पोस्टेरियर कंपार्टमेंट ऑफ लेगमध्ये सुपरफिशियल ग्रुप, काफ मसलमध्ये त्याला इथे येते गॅस्ट्रोक्निमस आणि सोलियस. नंतर ते मसल ऑफ अँटेरियर ॲब्डोमिनल वॉल, ट्रान्सफर्स ॲब्डोमिनस आणि थोरॅसिक मसल यूज्ड इन ब्रिदिंग, डायफ्राम. ठीक आहे. तर ह्या आपण एवढ्या 2 मसल एक्स्ट्रा आणि ह्या सर्व मसल्स ऑफ लोअर एक्स्ट्रीमिटी याचं ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय, ॲक्शन जसं तसं बघून घेऊ. जास्त मी काय तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही आणि डिटेलमध्ये करणे सध्या अपेक्षित पण नाही. ठीक आहे. 5 मार्काचंच वेटेज आहे. 5 मार्कामध्ये एवढ्या सर्व मसल तर जास्त काही नाही आणि 5 मसल येतीलच याची गॅरंटी नाही. पेशी शारीरवर ते क्वेश्चन विचारू शकतात. तर जेवढं हे तर तेवढंच करा. ठीक आहे. जेवढं सांगतो तेवढंच करा. बाकी सर्व करत बसू नका. आपल्याकडे काय 1.5 वर्ष नाही, आपल्याकडे 5 महिने नाही, तर आपल्याकडे लिमिटेड टाईम आहे, 20-30 दिवसच येतं. तर मी जसं सांगतो तसंच करा, जास्त डोकं लावू नका. आता कसं आहे, ह्या मसल मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलं असतं, तुम्हाला म्हणलं असतं की पाहून घ्या. पण विषय कसा आहे, तुम्हाला 15 मिनिटात मी सर्व एका जागेवर करतो. सगळं एका जागेवर म्हणजे तुम्ही एका लेक्चरमध्ये तुमचं सर्व रिकॉल होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मेहनत करायची काम नाही. नोट्स वगैरे मी काढलेले आहेत, तुम्ही याच्यावरच रिवाईज करू शकता. म्हणजे माझं काम काय की तुमचा एफर्ट जेवढा तुमचं मेहनत होते तेवढी सर्व कमी करायची आणि तुम्हाला जेवढं आयतं होते तेवढं सर्व आयतं. म्हणजे तुम्हाला फक्त बस काय डोकं लावायचं, फक्त रीड करायचं, 1-2दा रीड करून जायचं. एक्झामच्या आधी जे माहिती आपल्याला थोडंसं अवघड आहे, थोडंसं हे कोणता टॉपिक आहे, हे हार्ड टॉपिक आहे आणि याचं वेटेज कमी आहे, हे तशा टॉपिकमध्ये. बाकी आपल्याला जास्त हे करायचं. बाकी ते मसल ऑफ क्वाड्रिसेप्स फिमोरिस, पहिलं येते रेक्टस फिमोरिसमध्ये ओरिजिन काय, स्ट्रेट हेड राहते आणि रिफ्लेक्टेड हेड राहते. स्ट्रेट हेड काय, फ्रॉम अँटेरियर सुपिरियर इलियाक स्पाइन. नंतर जे रिफ्लेक्टेड हेड येते फ्रॉम द ग्रूव अबाव द मार्जिन ऑफ ॲसिटाबुलम अँड द कॅप्स्यूल ऑफ हिप जॉईंट. ठीक आहे. असं जास्त लक्षात ठेवा. इन्सर्शन काय, बेस ऑफ पटेला. नंतर येते व्हास्टेस लॅटरॅलिस. याचं काय ते ओरिजिन काय, ओरिजिनल टू इज द लिनियर अँड द लाईन रन्स अलॉंग द अपर पार्ट ऑफ इंटरट्रॉकॅन्ट्रिक लाईन. तिथं आपण इंटरट्युबरकल सर्कल पाहिलं तर इथं इंटरट्रॉकॅन्ट्रिक लाईन राहते. कशावर राहते, ही फिमरवर राहते. नंतर इथे अँटेरियर बॉर्डर ऑफ ग्रेटर ट्रॉकॅन्टरची अँटेरियर बॉर्डर, लॅटरल लीफ ऑफ ग्लुटियल ट्युबरोसिटी. नंतर अप्पर हाफ ऑफ द लॅटरल लीफ ऑफ लिनिया ॲस्पेरा. ठीक आहे. याचं इन्सर्शन काय, लॅटरल पार्ट ऑफ बेस ऑफ पटेला, अप्पर 1/3 ऑफ द लॅटरल बॉर्डर ऑफ पटेला, एक्सपान्शन ऑफ द कॅप्स्यूल ऑफ नी जॉईंट, टिबिया अँड इलियोटिबियल ट्रॅक. ठीक आहे. नंतर इथे व्हास्टेस मेडियालिस. याचं ओरिजिन काय, ओरिजिन ऑफ linear and the line runs along lower part of intertrochanteric line, spiral line, medial lip of linea aspera, upper 1/4 of the medial supracondylar line. ठीक आहे. इन्सर्शन काय, मिडल 1/3 ऑफ द बेस अँड अप्पर 2/3 ऑफ द मिडल बॉर्डर ऑफ द पटेला. आता हे तुम्हाला जास्त केव्हा एक्स्ट्रा समजेल जेव्हा मी तुमच्या लोअर लिमच्या बोन्स घेईल, जेव्हा फिमर वगैरे घेईल. बाकी मी ह्युमरस वगैरे सर्व सांगितलेलं आहे, ह्युमरस घेतलेलं आहे. तरी मी सर्व अप्पर लिमच्या बोन पण एकदा मी रिवाईज करेल. सर्व ज्या इम्पॉर्टंट येतात, ज्या आपल्याला सध्या इम्पॉर्टंट येतात त्या पण मी या सिरीजमध्ये, रचनाशारीच्या सिरीजमध्ये सर्व करेल. म्हणजे पेपर 1 तुमचा मी एवढा परफेक्ट करून टाकतो. एकदा पेपर 1 जसा झाला तसं मग आपण रचनाशारीच्या पेपर 2 वर येईल. जर का मी मधातच रचनाशारीचा पेपर 2 चालू केला तर सर्वजण म्हणते की मर्मशारीर वगैरे चालू करा. तर एकदा तिच्यात गेलं की मग तिच्यातच जायचं आपल्याला. इथं काम जे सर्व इम्पॉर्टंट आहे, पेपर 1 स्कोअरिंग आहे जास्त. ठीक आहे. याच्यामध्ये मॉडर्न पार्ट हे सर्व मिक्समध्ये येतात. तिच्यात वेटेज खूप अवघड आहे. तिच्यात मर्मशारीर, प्रमाणशारीर, तिथं मॉडर्नचं जास्त विचारलं जाते. तर आपण ते पण करू, पण हे पण करा. ठीक आहे. नंतर इथे मिडल बॉर्डर ऑफ 1/3 ऑफ द बेस अँड अप्पर 2/3 ऑफ द मिडल बॉर्डर ऑफ द पटेला. ठीक आहे. नंतर इथे नेक्स्ट येते आपलं
व्हॅस्टस इंटरमिडियस याचं अप्पर काय ओरिजिन काय अप्पर 3/4 ऑफ द अँटेरियर अँड लॅटरल सर्फेसेस ऑफ द शाफ्ट ऑफ फिमर. नंतर इन्सर्शन काय बेस ऑफ पटेला. नर सप्लाय काय नर सप्लाय फिमोरल नर आपण आधीच बघितलं फिमोरल नर येते. याचं हे रूट व्हॅल्यू L2 L3 L4. नंतर हे तुम्हाला केव्हा समजेल हे तुम्ही लंबार प्लेक्सिसमध्ये तुम्हाला समजेल. ठीक आहे. नंतर इथे ॲक्शन ऑफ कॉर्टिसेस फिमोरिस सॉरी हे सॅक्रल किंवा लंबार प्लेक्सिसमध्ये समजेल मला. ॲक्शन ऑफ कॉर्टिसेस फिमोरिस इज अ स्ट्रॉंग एक्सटेन्सर मसल ऑफ द लेग. हे विचारू शकतात स्ट्रॉंग एक्सटेन्सर मसल ऑफ द लेग. दिस ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन स्टँडिंग वॉकिंग अँड रनिंग. ठीक आहे. व्हाईल सिटिंग डाऊन द मसल रिलॅक्सेस ग्रॅज्युअली अँड इन्शुअर्स प्रॉपर कंट्रोल. इन ॲडिशन ऑफ द टू द रेक्टस फिमोरिस फ्लेक्झेस द हिप जॉईंट अलॉंग विथ द इलिओप्सोआस. नंतर इथे अँड हेल्प्स टू मेंटेन द इरेक्ट ॲटिट्यूड. नंतर इथे फास्टेस्ट मिडियालिस प्रिव्हेंट लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ द पटेला. ठीक आहे. नंतर इथे हॅमस्ट्रिंग मसलमध्ये सेमीटेंडनसस येते. त्याच्यात ओरिजिन काय येते त्याचं इन्फेरोमेडियल इम्प्रेशन ऑफ द अप्पर पार्ट ऑफ द इस्चियल ट्युबरसिटी. नंतर इथे इन्सर्शन काय ते अप्पर पार्ट ऑफ द मेडियल सर्फेस ऑफ द टिबिया बिहाइंड सर्टियस अँड द ग्रेसियालिस. नंतर नर्व सप्लाय काय ते टिबियल पार्ट ऑफ सियाटिक नर्व. याचं हे रूट व्हॅल्यू आहे. ठीक आहे. नंतर सेमीटेंडनसस ओरिजिन काय सुपेरो लॅटरल इम्प्रेशन ऑन द अप्पर पार्ट ऑफ द इस्चियल ट्युबरसिटी. नंतर काय ग्रू ऑन द पोस्टियर सर्फेस ऑफ द मेडियल कॉन्डाइल ऑफ टिब्युला. नंतर इथे टिबियल पार्ट ऑफ द सियाटिक नर्व याचा नर्व सप्लाय. ठीक आहे. नंतर इथे बायसेस फिमोरिस ओरिजिन काय इट हॅज 2 हेड्स ऑफ ओरिजिन लॉंग हेड कुठून फ्रॉम इन्फेरोमेडियल इम्प्रेशन ऑन द अप्पर पार्ट ऑफ द इस्चियल ट्युबरसिटी लोअर पार्ट ऑफ सॅक्रोट्युबरस लिगामेंट. शॉर्ट हेड काय फ्रॉम शॉर्ट हेडचं ओरिजिन कुठून होते लॅटरल लिप ऑफ लिनिया आस्पेरा बिटवीन द अडक्टर मॅग्नस अँड व्हास्टस लॅटरलिस. नंतर अप्पर 2/3 पार्ट ऑफ द लॅटर सुप्राकॉन्डलर लाईन लॅटरल इंटरमस्क्युलर सेप्टम. ठीक आहे. याचं इन्सर्शन कुठे बोथ हेड्स एंड इन अ कॉमन टेंडॉन विच इज इन्सर्टेड इन टू द हेड ऑफ फिब्युला इन फ्रंट ऑफ द अपेक्स काय स्टायलेट प्रोसेस. ठीक आहे. नंतर नर्व सप्लाय काय लॉंग हेड बाय टिबियल पार्ट ऑफ सियाटिक नर्व आणि शॉर्ट हेड बाय पेरोनियल पार्ट ऑफ सियाटिक नर्व. नंतर इथे इस्चियल हेड ऑफ अडक्टर मॅग्नसचं इस्चियल हेड ओरिजिन काय फ्रॉम इन्फेरो लॅटरल पार्ट ऑफ द इस्चियल ट्युबरसिटी. अडक्टर याचं इन्सर्शन कुठं होते अडक्टर ट्युबरकल ऑन द मेडियल कॉन्डाइल ऑफ द टिबिया. द नर्व सप्लाय काय सियाटिक नर्व. ॲक्शन ऑफ हॅमस्ट्रिंग मसल्स काय सेमीटेंडनस सेमी मेम्ब्रेनसस लॉंग हेड ऑफ बायसेप्स फिमोरिस अँड इस्चियल हेड ऑफ अडक्टर मॅग्नस. दीज मसल्स आर कॉल्ड ॲज हॅमस्ट्रिंग मसल. या 4 मसलला काय म्हणतात हॅमस्ट्रिंग मसल. इस्चियल हेड ऑफ अडक्टर मॅग्नस एक्सटेंड द थाय अलॉंग विथ द अदर हॅमस्ट्रिंग मसल. चीफ फ्लेक्झर ऑफ द नी weak extensor of the hip particularly in walking. This action is important in the mid flex position of the hip. नंतर इथे when knee is semi flexed the biceps femoris is lateral rotator of the leg while membranous and semitendinous are medial rotators of the leg. When the hip is extended the biceps femoris is lateral rotator of thigh while semitendinous and semimembranous are medial rotator of the thigh. मी फक्त रीड करत आहे. मी का तुम्हाला समजून सांगत नाही आहे आणि अपेक्षित पण नाही की मी समजून सांगेल म्हणून तुम्हाला एवढ्या कमी टाईममध्ये. हे नंतर आपण जेव्हा डिटेलमध्ये जेव्हा सगळं होईल तेव्हा नॉलेजसाठी मी तुम्हाला व्हायच्या वक्ती सर्व डिटेलमध्ये सांगेल काय आहे ते काय नाही. पण आता आपल्याला पेपरमध्ये थिअरीमध्ये पास होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मसल ऑफ अँटेरियर कंपार्टमेंट हे फक्त तुमच्या नजर खालून जायसाठी मी करत आहे. ठीक आहे. तुम्ही मसल की फास्टमध्ये सर समजलं नाही फक्त तुम्हाला एक डोळ्या खालून जावं म्हणून करत आहे आणि सर्व तुमच्या एका जागेवर असावं म्हणून. नंतर याची टिबियालिस अँटेरियर ओरिजिन काय लॅटरल कॉन्डाइल ऑफ टिबिया लॅटरल सर्फेस ऑफ शाफ्ट ऑफ टिबिया अपर 2/3 पार्ट ॲडजॉइनिंग पार्ट ऑफ इंट्रोशियस मेम्ब्रेन. इन्सर्शन काय मेडियल क्युनिफॉर्म बोन इन्फेरो लॅटरल सर्फेस बेस ऑफ फर्स्ट मेटाटार्सल बोन. नंतर इथे नर्व सप्लाय काय ते डीप पेरोनियल नर्व. ॲक्शन काय ते डॉर्सिफ्लेक्शन ऑफ फूट इन्वर्जन ऑफ फूट हेल्प्स टू मेंटेन आर्चेस ऑफ द फूट. नंतर ते मसल ऑफ पोस्टिरियर कंपार्टमेंट ऑफ लेग सुपीरियर काफ मसल गॅस्ट्रोक्निमियस येते तिथं सी येते. ठीक आहे. ओरिजिन काय मेडियल कॉन्डाइल ऑफ फिमर बिहाइंड अडक्टर ट्युबरकल. नंतर ॲडजॉइनिंग रेजेस एरिया ऑन पॉप्लिटियल सर्फेस ऑफ द फिमर कॅप्सूल ऑफ द नी. नंतर लॅटरल हेडचं कुठून ओरिजिन होते लॅटरल सर्फेस ऑफ द लॅटरल कॉन्डाइल ऑफ फिमर लॅटरल सुप्राकॉन्डाइलर लाईन कॅप्सूल ऑफ द नी जॉईंट. नंतर इन्सर्शन काय टेंडन ऑफ द मसल फ्युजेस विथ द टेंडॉन ऑफ सोलियस टू फॉर्म द टेंडोकॅल्किनियस ॲचिलिस टेंडॉन. हे कुठं राहते सोल रिजनमध्ये राहते मागच्या साईडला ॲचिलिस टेंडॉन विच इज इन्सर्टेड इन टू द मिडियल 1/3 ऑफ द पोस्टिरियर सर्फेस ऑफ कॅल्केनिस. नंतर नर्व सप्लाय काय ते टिबियल नर्व. ठीक आहे. ॲक्शन काय स्ट्रॉंग प्लॅन्टर फ्लेक्शन ऑफ द फूड इन वॉकिंग रनिंग जम्पिंग हेल्प्स इन फ्लेक्शन ऑफ नी जॉईंट स्टेडीज लेग ऑन फूड.
नंतर इथे सोलियस मसल, सेकंड इथे सोलियस मसल काय ते ओरिजिन काय डोम शेप्ड ओरिजिन राहते ऑन फिब्युला पोस्टेरियर आस्पेक्ट ऑफ हेड अपर 1/4 ऑफ द पोस्टेरियर सरफेस ऑफ द शाफ्ट. नंतर इथे ऑन टिबिया काय सोलियर लाईन मिडल 1/3 ऑफ द मिडल बॉर्डर ऑफ शाफ्ट. नंतर इथे टेंडोनस सोलियल आर्च दॅट स्ट्रेचेस बिटवीन टिबिया अँड फिब्युला. नंतर इन्सर्शन नर्व सप्लाय ॲक्शन काय सेम ॲज ऑफ गॅस्ट्रोक्निमिस सारखं त्याचं नर्व सप्लाय ॲक्शन वगैरे. याच्यासोबतच आपण दोन मसल पाहणार, एक मसल ऑफ अँटेरियर ॲब्डॉमिनल वॉल ट्रान्सवर्स ॲब्डॉमिनस हे आधी विचारलेलं आहे. ओरिजिन काय लॅटरल 1/3 ऑफ द इंग्युनियल लिगामेंट अँटेरियर 2/3 ऑफ द इनर लिप ऑफ इलियाक केज लोअर 6 कोस्टल कार्टिलेजेस. इन्सर्शन काय द ॲपोन्युरोसिस गेट्स इन्सर्टेड टू झिफॉइड प्रोसेस. झिफॉइड प्रोसेस कुठे राहते स्टर्नमवर राहते. नंतर लिनिया अल्बा प्युबिक क्रेस्ट पेक्टिनियल लाईन ऑफ प्युबियस. ठीक आहे. नर्व सप्लाय काय लोअर 6 थोरॅसिक नर्व. नंतर इथे ॲक्शन काय सपोर्ट टू ॲब्डोमिनल विसरा एक्सपल्सिव्ह ॲक्ट्स मिक्च्युरेशन डिफिकेशन अँड वोमिटिंगमध्ये ॲक्ट होते. नंतर काय फोर्सफुल एक्सपिरेटरी ॲक्ट्समध्ये कफिंग स्नीझिंग ब्लोईंग आणि शाउटिंगमध्ये हे काम करते हेल्प करते. नंतर हेल्प्स इन मुवमेंट ऑफ ट्रंक लाईक फ्लेक्शन लॅटरल फ्लेक्शन आणि रोटेशन ऑफ ट्रंक. हे काय लॅटरल ट्रान्सवर्स ॲब्डोमिनस. ठीक आहे. नंतर इथे थोरॅसिक मसल यूज इन ब्रिदिंग डायफ्राम मसल थोडी इम्पॉर्टंट आहे आधी विचारलेली म्हणून लिहिलेली आहे. ओरिजिन काय झिफॉइड प्रोसेस कोस्टल कार्टिलेजेस ऑफ लोअर 6 रिब्स अँड लंबर वर्टेब्रे. इन्सर्शन काय सेंट्रल टेंडॉन स्ट्रॉंग अपोन्युरोसिस दॅट सर्व्स ॲज द टेंडॉन ऑफ इन्सर्शन फॉर ऑल मस्क्युलर फायबर्स ऑफ द डायफ्राम मसल. याचं नर्व सप्लाय काय फ्रेनिक म्हणजे डायफ्राम होते तर फ्रेनिक मसल किंवा डायफ्राम फ्रेनिक नर्व. ठीक आहे. ॲक्शन काय पुल सेंट्रल टेंडॉन इन्फेरियरली ड्युरिंग इन्स्पिरेशन अँड ॲज डोम शेप ऑफ द डायफ्राम फ्लॅटन्स इन्क्रीजेस व्हर्टिकल लेंथ ऑफ द थोरॅक्स. नंतर इट फॉर्म्स द फ्लोअर ऑफ द थोरॅसिक केज. हे काय करते फ्लोअर ऑफ द थोरॅसिक केज फॉर्म करते. ठीक आहे. तर जस्ट तुम्हाला एक ओव्हरलुक म्हणून दिलं. याच्या नोट्स तुम्हाला ग्रुपवर भेटून जातील. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर आता तुम्ही काही काळजी करू नका, फक्त एकदा हे रीड करून घ्या. इम्पॉर्टंट अप्पर लिम्बचा आहे तर अप्पर लिम्बचा मी सजेस्ट करेन की तुम्हाला तो व्हिडिओ बनवा, त्याच्यात डिटेलमध्ये तुम्हाला सर्व समजून सांगितलेलं आहे, डायग्रॅमॅटिक समजून सांगितलेलं आहे. तर अप्पर लिम्बच्या मसल्स करा. अप्पर लिम्बच्या पण कुठं करा आर्म रिजनपर्यंत करा. आर्म रिजनपर्यंत कुठंपर्यंत ब्रॅकियालिस ट्रायसेस ब्रॅकापर्यंत करा. इम्पॉर्टंट मसल्स येतात. आणि राहिल्या फोर आर्म रिजनमधल्या तुम्ही प्रोनेटर टेरिस प्रोनेटर क्वाड्रॅटस आणि सुपिनेटर अँकोनियस ब्रॅकिओरेडियालिस हे सर्व मसल करू शकता. ह्या 2-3 मसल तुम्ही इम्पॉर्टंट करू शकता. हँडमधल्या कोणी विचारत नाही, हँडमधल्या करू पण नका. ठीक आहे. एसक्यूसाठी त्या इम्पॉसिबल आहे तुम्हाला येईल म्हणून. फक्त अप्पर लिम्बच्या फक्त ते तेवढं 2-3 गोष्टी तुम्ही करा. अप्पर लिम्बच्या सर्व आर्मपर्यंतच्या मसल्स करा, ट्रायसेस ब्रॅकापर्यंत आणि फोर आर्म रिजनमधल्या 2-3 मसल करा. प्रोनेटर टेरिस प्रोनेटर क्वाड्रॅटस आणि हे काय म्हणतात अजून तुम्ही अँकोनियस आणि हे करू शकता ब्रॅकिओरेडियालिस करू शकता आणि डीप मसल्यामधले अँकोनियस करू शकता. ठीक आहे. झालं. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू. ठीक आहे. आता आपण इथं एंड केला काय इथं आपण एंड केला अप्पर पेशी शारीर मायोलॉजी जो पार्ट आहे हे आपण इथं कंप्लीट केला. इथं आता मसल्स पण घेतले आपण, मॉडर्न पार्ट पण घेतला आणि आयुर्वेदिक पार्ट पण घेतला. ठीक आहे. आता हे या पेशी शारीर मायोलॉजीचं हे लास्ट लेक्चर आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.